नमस्कार. मी धनश्री शितोळे तुमच्या सर्वांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण ज्यांच्यासोबत बोलणार आहोत ते आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपसंचालक संशोधक आणि विभाग प्रमुख डॉक्टर हरिहर कसोडीकर सर. त्यांच्याबरोबर आज आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सेंद्रिय कर्ब याबद्दल माहिती घेणार आहोत आणि यामध्ये pH लेवल, चुनखडीचे प्रमाण, तसेच बॅलन्स कसा ठेवायचा मातीतील हवा आणि पाण्याचा, चुनखडी, तसेच वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन कसं करायचं ह्या प्रत्येक गोष्टीवर आज आपण भर देणार आहोत. आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सरांचं नॉलेज हे तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि सरांचे जेवढे काही शो असतात तेवढे पूर्ण हाऊसफुल चालतात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर तुमचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तुम्ही टाईम दिल्याबद्दल. सर आपण सुरुवात करूयात. एकतर हा विषय पण मोठा आहे आणि सध्या सेव्ह सॉईल ही कॉन्सेप्ट खूप चालली आहे. म्हणजे सद्गुरू पण आता रिसेंटली ह्याच्यावरती खूप काम करत आहेत आणि बरेच लोक आता सेव्ह सॉईलकडे जायला लागले. तर हे या उपक्रम राबवण्याची आवश्यकता का भासली आपल्याला? आपल्याकडे शेतीसाठी सगळ्यात मोठं भांडवल म्हणजे माती आहे. या मातीचे जे घटक आहेत हे असंतुलित झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढ आणि विकासावर झाला. हे 2015ला जागतिक स्तरावर निदर्शनास आलं. त्यानंतर 5 डिसेंबर 2015 पासून जागतिक मृदा दिन म्हणून 5 डिसेंबर साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून 2015 ते 2024 पर्यंत साजरं केलं गेलं. म्हणजे जागतिक स्तरावर या मातीच्या आरोग्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये किंवा पूर्णच समाजामध्ये जो शेतीशी निगडीत आहे किंवा शेतीवर अवलंबून आहे यांच्यामध्ये मातीच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होणे हा सर्वात मोठा उद्देश होता. कारण मुळातच ही जमीन जी आहे ही 4 घटकांपासून बनलेली आहे. 45% खनिज पदार्थ आहेत, 5% सेंद्रिय पदार्थ आहेत, 25% हवा आणि 25% पाणी. हे झालं आदर्श प्रमाण. पण आजच्या परिस्थितीत जागतिक स्तरावर जर विचार केला तर हे प्रमाण असंतुलित झालं आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं सेंद्रिय पदार्थ 5% नसल्यामुळे 25% हवा आणि 25% पाणी यावर परिणाम झाला आणि सर्वच भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म हे बदलल्या गेले किंवा असंतुलित झाले. म्हणून सेव्ह सॉईल हा उपक्रम हाती घ्यावा लागला आणि मागच्या 20 वर्षापासून या उपक्रमाबद्दल जागरूकता निर्माण होणे हे शासन स्तरावर, विद्यापीठ स्तरावर, कृषी विज्ञान केंद्र स्तरावर किंवा विविध NGOच्या माध्यमातून चालू आहे. हां सर बोला. नुकतंच 28 जून 2023 रोजी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM प्रणाम या योजनेचा शुभारंभ झाले आहे, ज्यामध्ये उद्देशच असा आहे की या मातीचं आरोग्य जपावं. उपसा झालेले अन्नद्रव्य भरपाई करणे म्हणजे रिस्टोरेशन, यासोबतच खराब झालेल्या जमिनी दुरुस्त करणे म्हणजे ॲमेलिओरेशन आणि या जमिनीचं पोषण जमीन सजीव असल्यामुळे करणे म्हणजे नरिशमेंट. हे सर्व PM प्रणाम या योजनेमध्ये अंतर्भूत आहे. आणि याच धर्तीवर 1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्र राज्य शासनाने जमीन सुपीकता अभियान सुरू केलेलं आहे. सर आपण पहिल्यापासून ऐकतो आणि तुम्ही पण की खूपदा बोललात की जमिनीला जिवंत ठेवा, मातीला जिवंत ठेवा. जिवंत माती म्हणजे काय? म्हणजे सजीव माती म्हणजे नक्की काय काय म्हणायचं तुम्हाला त्याच्यातून? यामध्ये असं आहे की आपल्या पृथ्वी तलावर जे प्रमुख सजीव आहेत, ज्यामध्ये मानव प्राणी आपण स्वतः येतो, त्यानंतर पशुधन येतं, त्यानंतर सूक्ष्मजीव येतात, त्यानंतर वनस्पती येतं आणि मग जमीन येतं. मुळात जमीन सजीव प्राणी म्हणून शिकवल्या जात नाही. आपण माध्यमिक शालांत परीक्षा दिलेल्या असल्या तरी त्यामध्ये जमीन ही सजीव आहे ही संकल्पना अजून आपण रुजवलेली नाही. मुळात जमिनीमधले असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे जमिनीला जिवंतपणा आहे. जागतिक लोकसंख्या जेवढी आहे तेवढी चमचाभर मातीमध्ये जीवाणूंची संख्या असणं अपेक्षित आहे, सूक्ष्मजीवांची संख्या असणं अपेक्षित आहे, पण ते आज प्रमाण नाही आहे. म्हणून जमिनी मृतवत झाल्या आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्याला वाटतं की जमीन सजीव करावी, म्हणजे आपोआपच जमिनीमध्ये हे जैविक पदार्थ किंवा जीवाणू, जैविक जमिनीचे गुणधर्म आहे हे वृद्धिंगत करणं गरजेचं आहे, म्हणजे जमीन सजीव होईल. बरोबर. सर अजून आपण जर ह्याच्यामध्ये बघायला गेलं ना तर आजकाल हे पण म्हणतात की अन्नद्रव्यांचं जे
अवेलेबिलिटी आहे, म्हणजे आपण जे खातोय, पहिला आपण एका पालकमध्ये जेवढं आपल्याला पोषण मिळायचं तेवढं आता आपल्याला 2-3 पालकच्या पेंड्या खाव्या लागतात तेव्हा ते मिळतं पोषण. म्हणजे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती आपण म्हणतो कमी होत चालली. इवन पदार्थांमध्ये फळभाज्या असतील किंवा आपले फळं असतील, पालेभाज्या असतील, ह्याच्यामध्ये तर नक्की याचा परिणाम मातीच्या सुपीकतेशी जोडला गेलाय कुठे, की नक्की कशामुळे ह्या गोष्टी होतात? कसं आहे, जे काय आपल्याकडे अन्न तयार होतं हे 95% अन्न जमिनीतून तयार होऊन येतं सर्वांसाठीच, आणि 5% समुद्राच्या मार्फत मासे वगैरे अशा प्रकारचं अन्न आहे. मग आता जमिनीत जे घटक नाही आहेत, मुळात पूर्ण वनस्पतीला हे 17 अन्नद्रव्य लागतात. 17 ते 18 अन्नद्रव्य हे वनस्पतीला लागतात. त्याच्यापेक्षा एक जास्त म्हणजे आयोडीन हे मानव प्राण्याला लागतं, आणि त्याच्यापेक्षा अजून एक जास्त म्हणजे कोबाल्ट ते पशुधनाला लागतं, म्हणजे गाई म्हशी वगैरे यांना चारा पिकातून ते त्यांना मिळत असतं. ज्या पद्धतीनं आपल्याकडे म्हण आहे, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, त्या पद्धतीनं जमिनीत जर हे अन्नद्रव्य नसतील तर ते आपल्या अन्नपदार्थात येत नाही. आणि यावर खूप मोठं संशोधन आपल्या देशामध्ये झालेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांनी आपण 1960 पासून जे अन्नपदार्थ खातो किंवा साधे आपल्या डाळी असतील, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, जे काही खाण्याचे पदार्थ आहेत, या सगळ्या 512 खाण्याच्या पदार्थांचं पृथक्करण केलेलं आहे. आणि ते आज नाही तर 60, 65, 70, 75 असं अंतरानं ते करत 2020 पर्यंत ती प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आणि एक अहवाल जाहीर केलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो की प्रथिनासाठी आपण डाळीचं सेवन केलं पाहिजे, तर पहिल्यांदा मूग डाळीत, उडीद डाळीत जेवढे प्रथिनं होते त्यापेक्षा कमी प्रथिनं आजच्या मूग डाळीत दिसून येत आहे. तसंच भाजीपाला आणि फळ पिकांच्या बाबतीत देखील आहे. म्हणजे सुरुवातीचा टोमॅटो ज्यामध्ये विटॅमिन सी किंवा इतर मिनरल्स ज्या प्रमाणात असायला पाहिजेत त्या प्रमाणात ते आज आढळत नाही. म्हणून हा डायल्युशन फॅक्टर किंवा नवीन वाण आपण आणलेले आहे, फळांचा आकार मोठा केलेला आहे, परंतु त्यामध्ये असलेले जे कंटेंट आहे ज्याला आपण डायल्युशन फॅक्टर म्हणतो. म्हणून तुम्ही जसं म्हणलात की एका पालकाच्या जोडीतून जे भेटायचं त्यासाठी आज 3 पालकाच्या जोड्या खावं लागत, त्याचे परिणाम आपल्याला आज आपण याच्या माध्यमातून पाहू शकतो. सर, आपण आता जेव्हा जमिनीची सुपीकता म्हणतोय किंवा त्याची सॉइल हेल्थ आपण जेव्हा बोलतो तेव्हा मेजर ह्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टींवरती भर देतो. एक तर ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा त्याचा सुपीक म्हणजे पीएच असेल, पीएच म्हणजे सामू, किंवा चुनखडी लाईमस्टोनचं जे प्रमाण असेल. तर याचा परिणाम हा म्हणजे ह्या बॅलन्स राखणं किती महत्त्वाचं आहे, आणि एका चांगली जमीन असण्यासाठी ह्यांचा काय रेशो असला पाहिजे? मुळातच जमीन चांगली असण्यासाठी जे भौतिक रासायनिक गुणधर्म एकत्रितरित्या असं परीक्षण अहवालामध्ये दिलं असतं. प्राथमिक गुणधर्म कोणते, तर जमिनीचा सामू, ज्याला आपण आपल्या बोलीभाषेत म्हणू असतो की जसं मानव प्राण्याची नाडी आहे तसं जमिनीच्या आरोग्याची नाडी म्हणजे जमिनीचा सामू आहे. तो 6.5 ते 7.5 हा आदर्श आहे, ज्यामध्ये सर्वच प्रकारची अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळतात आणि सर्व उपायकारक जीवाणूंचं, सूक्ष्मजीवांचं कार्य हे अत्यंत योग्य पद्धतीनं कार्यक्षमरित्या चालतं. आता यामध्ये सांगण्याचा विषय असा आहे की जर या सामू जास्त झाला तर सूक्ष्मजीव काम करत नाहीत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळत नाही. हा सामू कमी झाला तर सूक्ष्मजीव काम करत नाहीत आणि प्रमुख अन्नद्रव्य मिळत नाही. आणि या गुणधर्माचा परिणाम जमिनीच्या भौतिक तसेच रासायनिक दोन्हीही गुणधर्मावर होत असतो. म्हणून याला एकत्रितरित्या ह्या 4 गुणधर्म आहेत: जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी आणि जमिनीतील क्षाराचं प्रमाण. हे जे प्रमाण आहे, हे 4 जे गुणधर्म आहेत, हे सर्व जमिनीच्या प्रॉपर्टीज ठरवण्याच्या पाठीमागे कारणीभूत आहेत. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि सर्वप्रथम माती परीक्षण अहवालामध्ये याचीच नोंद केल्या जाते. तर पाहायला गेलं तर जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 इतका असणं अपेक्षित आहे. क्षाराचं प्रमाण 1% कमी, 0.2 यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. सेंद्रिय कर्ब 1% पाहिजे. बरेचदा गल्लत होती शेतकऱ्यांची की सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय पदार्थ हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत. सेंद्रिय पदार्थ हे जे आहेत हे 5% पर्यंत आणि सेंद्रिय कर्ब
हा 1% असणं गरजेचं आहे, जो की आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत. जेवढं काही राज्यस्तरावर किंवा देश स्तरावर आपण ॲनालिसिस केलेलं आहे, त्यामध्ये असं आढळून आहे की 0.3 ते 0.4% सेंद्रिय कर्ब जमिनीत आहे, आणि हे भारतातल्या 67% जमिनीमध्ये कमी आहे. म्हणजे हे खूप अलार्मिंग आहे की आत्ताच आपण याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. अच्छा. आणि मुक्त चुनखडीचा जो भाग आहे त्यामध्ये सांगायचं झालं तर मुक्त चुनखडी फळबागांसाठी फार मोठे आहे. म्हणजे 2 प्रकार आहेत, जमिनीवरचा पृष्ठभागावर जी आहे चुनखडी आणि खालची जी रायझोस्पियरमध्ये असते ती 15 सेंटीमीटरच्या खाली किंवा 30 सेंटीमीटरच्या खाली. तर या ठिकाणी आपण बरेचदा सांगतो की अशी जमीन फळबागासाठी उपयुक्त नाही, कारण मग ही मुळं जी आहेत ही संवेदनशील असतात त्या चुनखडीच्या दाहाशी. पाणी दिल्यानंतर त्या चुनखडीमधून दाह निर्माण होतो आणि मायक्रो रूटलेट्स किंवा जारवा ज्याला म्हणतो तो तयार होत नाही, आणि तो तयार नाही झाला की आपोआपच शोषण होत नाही, झाडं पिवळं पडणे, झाडं जळून जाणे, झाडं वाळणे, त्याचं उत्पन्न न येणे, झाडाची वाढ खुंटणे, असे अनेक प्रकार असतात. म्हणून हे प्राथमिक 4 गुणधर्म तपासणे आणि त्याच्या आधारावरच जमिनीचे गुणधर्म निश्चित करून फळं किंवा पिकं याची लागवड करणे हे फार महत्त्वाचं ठरतं. अच्छा सर, मी गुणधर्मांकडे परत येते, पण त्याच्या आधी मला एक विचारायचं आहे की आता महाराष्ट्रातलं जर बोलायला गेलं तर जमिनीची परिस्थिती काय आहे, आणि कम्पेअर केलं आपण पूर्ण भारतासोबत तर महाराष्ट्राची काय आहे, आणि कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी म्हणजे कार्बन असलेली, नाहीतर एकदम खराब होत चालली आहे जमीन, ढासळत चालली आहे जिचा उपलब्धता, ती कुठे आहे आणि सगळ्यात चांगली कुठे आहे? चांगली किंवा खराब किंवा ढासळलेले आरोग्य असं आपल्याला म्हणता येणार नाही. यामध्ये जमिनीत 3 प्रकार मुख्यतः आहेत. एक उथळ जमीन, शॅलो सॉईल ज्याला म्हणतो, मध्यम खोल जमीन, मीडियम प्रकारची जमीन ज्याला आपण इनसेप्टी सोल म्हणतो, आणि तिसऱ्या प्रकारची जमीन आहे व्हर्टी सोल म्हणजे खोल काळ्या जमीन. हे 3 मुळात जमिनीचे प्रकार आपल्या राज्यामध्ये आढळून येतात. आता जी हलकी जमीन आहे याचे गुणधर्म म्हणजे ती पूर्ण विकसित नाही, आपोआपच त्यामध्ये अन्नद्रव्य जे असायला पाहिजे ते नाही, त्यामध्ये जे सेंद्रिय कर्ब असायला पाहिजे ते नाही, त्यामध्ये जेवढे सूक्ष्मजीव असायला पाहिजे ते नाही. म्हणून या जमिनीमध्ये लागवड करत असताना एक ठराविक पिकांची लागवड करावी. या जमिनी पाणी आणि खताला खूप रिस्पॉन्सिव्ह असतात, म्हणजे जितकं तुम्ही खत आणि पाणी द्याल तितकं त्या पिकाला लागू पडतं, फिक्सेशन होत नाही. म्हणून या जमिनीमध्ये लागवड आपण पिकं ठरवून केली पाहिजे. मध्यम खोल जमिनी ह्या सगळ्याच पिकांना उपयुक्त ठरतात. याचे जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म संतुलित प्रमाणात बऱ्यापैकी आढळून येतात, परंतु अशात आपल्या राज्यामध्ये 5 ते 6 अन्नद्रव्याची कमतरता या जमिनीमध्ये देखील दिसून येत आहे. आणि त्यामुळेच आपण म्हणत आहोत, कारण काय केलं की एक कमतरता होती ती पूर्ण नाही केली म्हणून दुसरी झाली, दुसरी नाही केली म्हणून तिसरी झाली, आणि आज अशी वेळ आली आहे एक 60 वर्षानंतर हरित क्रांतीच्या की या जमिनीत 5 ते 6 अन्नद्रव्य कमी आहेत. खोल काळ्या जमिनी ज्या आहेत या थोड्या मशागतीला अवघड आहेत, परंतु त्या जमिनीत जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण योग्य असेल तर निश्चितच या जमिनी खूपच उपयुक्त आणि फर्टाईल ठरू शकतात, सुपीक ठरू शकतात. सुपीक जमिनी म्हणजे ज्या जमिनीची अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात निर्माण करण्याची क्षमता जास्त आहे ती जमीन म्हणजे सुपीक जमीन. अच्छा. पण हे सगळे जे खर्चिक आहे, जे बाजारातून आणायचं तो शेतकरी करत नाही. म्हणून मग शेतकऱ्याचे प्रश्न असल्यानंतर आपण एक सोपा पर्याय सांगतो. जमिनीत जे येणारी पिकं आहेत हे आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर गाजर आहे. हे गाजर पीक जर जमिनीत तुम्ही घेतलं आणि जमिनीतून ते न काढता त्या ठिकाणी तसंच राहू दिलं आणि मशागत केली किंवा मशागत देखील नाही केली तर त्या ठिकाणी जेवढं गाजराचं उत्पादन होणार होतं 5, 7, 8 टन जे काही उत्पादन होणार आहे प्रति एकरी ते तशाला तसं जमिनीत राहतं आणि जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढतात.